नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय कुचिपुडी. कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कुचिपुडी बघा हा आंध्र प्रदेश या राज्याचा या ठिकाणी प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय? भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत, तर अमित शहा बघा सध्या भारताचे गृहमंत्री आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं? मांढरदेवी देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मांढरदेवी बघा देवस्थान सातारा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा मागील परीक्षामध्ये या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आला होता. आनंदवन या संस्थेची स्थापना बघा बाबा आमटे यांनी आनंदवन बघा त्यांनी स्थापना केलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय? नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा नीचचा समानार्थी नसलेला बघा या ठिकाणी विचारलाय, तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? नीचचा बघा समानार्थी नसलेला म्हणजेच या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 बघा समानार्थी शब्द नाही, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, या ठिकाणी काय विचारले? पंचायत समितीचे सचिव खालीलपैकी कोण असतात? याचे योग्य उत्तर काय असेल? पंचायत बघा समितीचे सचिव गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 वेबसाईटमधील www यांचा अर्थ खालीलपैकी काय असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. www याचा अर्थ काय असेल? वर्ल्ड वाईड वेब. सर्वांनी लक्षात ठेवायचं पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा, काय विचारलाय? पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बलवंतराय मेहता बघा या समितीने पंचायत राज्याची शिफारस केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, भारताचा प्रजासत्ताक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? भारताचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असतो? सोपा प्रश्न आहे बघा, सर्वांनी सांगायचं 26 जानेवारी सन 1950 भारताचा बघा प्रजासत्ताक दिन आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल बघा या पदासाठी लागणारे बघा असेच महत्त्वपूर्ण पहा 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला बघा हे सर्व IMP प्रश्नाचे PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 पहा, काय क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? सर्वात लहान जिल्हा कोणता असेल महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने? मुंबई शहर बघा महाराष्ट्रामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी जिल्हा आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं?
कोकण रेल्वे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यामधून धावते? बघा सर्वांनी सांगायचे कोकण रेल्वेची सुरुवात केव्हा झाली होती? मागील बघा परीक्षामध्ये प्रश्न होता. सन बघा 1998 मध्ये कोकण रेल्वेची बघा सुरुवात झालेली आहे. तर कोकण रेल्वे का महाराष्ट्रामधील एकूण 6 जिल्ह्यामधून बघा या ठिकाणी धावते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं भरतपूर बघा हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलंय? राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? सोपा प्रश्न आहे पहा. राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा हे राष्ट्रपती बघा यांच्याकडे पाठवू शकतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही? बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत. यापैकी कोणती एक नदी असेल जी नदी बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही? बघा नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. तर नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी बॉम्बे असोसिएशन. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बॉम्बे असोसिएशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बॉम्बे असोसिएशन यांची स्थापना नाना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा काय विचारलंय? वांझपणा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? बघा हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता. वांझपणा तर या ठिकाणी ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. बायोगॅस. सर्वांना माहीत आहे बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचं असते? बायोगॅसचं बघा संयंत्र असते. बायोगॅस संयंत्र यांच्यामध्ये सर्वाधिक कोणत्या वायूचं प्रमाण असते? सोपा प्रश्न आहे पहा. बायोगॅसमध्ये सर्वाधिक पहा या ठिकाणी मिथेन या वायूचं प्रमाण असते बायोगॅसमध्ये. CH4 मिथेन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा सर्वांनी सांगायचे तहसीलदार यांना कोतवालाच्या बघा नेमणुकीचे अधिकार असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतामध्ये व्यापारानिमित्त सर्वात पहिल्यांदा कोण आले होते? सर्वांनी सांगायचे भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा व्यापारानिमित्त हे पोर्तुगीज आले होते पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय? पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? सन 1914 ते सन 1918. बघा पहिले महायुद्ध म्हणजे सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम बघा जिंकलेला किल्ला कोणता किल्ला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? सर्वांनी सांगायचे बघा तोरणा हा किल्ला जिंकला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. इन्क्लाफ जिंदाबाद हा नारा कोणी दिलेला नारा आहे? याचे योग्य उत्तर काय असेल? इन्क्लाफ जिंदाबाद बघा हा नारा भगतसिंग बघा यांनी दिलेला हा नारा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? बघा सर्वांनी सांगायचे कार्ल मार्क्स हा या ठिकाणी जर्मनचा तो या ठिकाणी विचारवंत होता. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आता सर्वांनी सांगायचे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली होती? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? स्त्री विचारवंती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आपेगाव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारला आहे? औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली होती?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? औद्योगिक क्रांती बघा सर्वात पहिल्यांदा इंग्लंड या देशामध्ये बघा औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 द ग्रेट रिबेलियन. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर काय असेल? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सर्वांनी सांगायचं आहे अशोक मेहता. द ग्रेट रिबेलियन बघा या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न काय होता? रामकृष्ण मिशन यांची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. कोणत्या वर्षी केली होती? सन 1897. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मानव धर्म सभा. मानव धर्म सभा यांची स्थापना कोणी केली? सर्वांनी सांगायचे पहा, मानव धर्म सभा बघा यांची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी सत्तेचा उदय. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? मराठी सत्तेचा उदय बघा सर्वांनी सांगायचे न्यायमूर्ती रानडे बघा यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पवनार आश्रम. पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पवनार आश्रम कुठं आहे? बघा पवनार आश्रम वर्धा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात बघा, कोकणचे गांधी. कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर काय पाहिजे पहा, कोकणचे गांधी म्हणून बघा सर्वांनी सांगायचे कोकणचे गांधी म्हणून बघा आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वंदे मातरम. वंदे मातरम या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? वंदे मातरम बघा वंदे मातरम या नावाचं मुखपत्र बघा अरविंद घोष यांनी बघा सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? भारतामध्ये विचारलंय इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला होता? लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले बघा यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 18वा पहा काय विचारलाय, भारत आणि चीन. भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? भारत आणि बघा चीन यांच्यामध्ये मॅकमोहन सीमारेषा. भारत चीन मॅकमोहन लाईन. भारत पाकिस्तान रॅडक्लिफ लाईन. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा, बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो बघा एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतात? सर्वात कमी जिल्हे बघा खानदेश, कोकण, देश, मराठवाडा कोणता असेल? सर्वात कमी जिल्हे खानदेशामध्ये आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सागरेश्वर. सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? सागरेश्वर. सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक कॉफीचे मळे कोणत्या ठिकाणी आढळतात? आता सर्वांनी सांगायचे महाबळेश्वर बघा या ठिकाणी सर्वाधिक कॉफीचे मळे आढळतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? ताडोबा. ताडोबा या ठिकाणी काय आहे? मगर प्रजनन केंद्र आहे. कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? याचे योग्य उत्तर काय असेल? कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभारली घाट लागतो बघा. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दरकेसा टेकड्या. दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? दरकेसा टेकड्या. दरकेसा बघा टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिकेमध्ये सर्वात पहिल्यांदा दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका बघा सर्वात पहिल्यांदा सन 1976 मध्ये या ठिकाणी दुरुस्त करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 27 पहा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा
कोणाकडे देतात? महापौर. महापौर पहा शहराचे प्रथम नागरिक कोण असतात? शहराचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर असतात. महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे बघा देत असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी बघा काय विचारलं CH4. CH4 बघा ही संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? CH4 बघा ही संज्ञा मेथेन या वायूसाठी वापरतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 काय विचारलं? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? योग्य उत्तर काय असेल? लाव्हा रसापासून बघा बनलेल्या खडकांना आपण आग्नेय खडक या ठिकाणी म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहू. त्या ठिकाणी आपण काय ग्रँड स्लॅम. ग्रँड स्लॅम बघा हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? ग्रँड स्लॅम बघा परीक्षेमध्ये मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. ग्रँड स्लॅम लॉन टेनिस. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? अमरनाथ. अमरनाथ बघा हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचं आहे. अमरनाथ हे तीर्थक्षेत्र जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. सोने या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सोने बघा सोनेचा समानार्थी शब्द काय आला पाहिजे? हेम. हेम काय आहे? हेम म्हणजे सोने. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश. बघा चारही बाजूनी पाणी असते, मधामध्ये बघा काही जागा असते. चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश आपण त्यांना काय म्हणतो? बेट असे म्हणतो पहा, बेट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. या ठिकाणी काय विचारले? हळूहळू होत जाणारा बदल. हळूहळू होत जाणारा बदल आपण त्यांना काय म्हणतो? उत्क्रांती म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय विचारलं? वाक्प्रचार अंग धरणे. अंग धरणे बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा अर्थ काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला बघा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालय भरती महत्त्वपूर्ण बघा असेच 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे. तुम्हाला बघा सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.